घरामध्ये सर्व सुरळीत प्राप्त होईल असं आनंदाने वर्षानुवर्ष तुझी सेवा करायला संधी प्राप्त तुझी सेवा करायला तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होऊ दे। घरामध्ये सर्व सुरळीत प्राप्त होईल असं आनंदाने वर्षानुवर्ष तुझी सेवा करायला संधी प्राप्त तुझी सेवा करायला काय म्हणजे जावा म्हणाले ते मी थांबतो इथं, मी येऊ देत नाही। वारी वारी जन्म मरणाची वारी आरी पडलो आता संकट निवारी। जय देवी पंचासमर्णी शिवरी शिवते तार संजोनी जय देवी ओढी माता तुझे नाही सारी समुद्रे बंधुना उलवे काही साई वार माता उलो प्रवाही देतो भक्ता लागे देतो दासा लागे पाऊस नाही। जय देवी पंचासमर्णी शिवरी शिवते तार संजोनी जय देवी ओम सर्वमंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बोल भवानी माता की जय। आई राजा देव शांती देव लक्ष्मी माता की जय। वारी वारी जन्म मरणाची वारी आरी पडलो आता संकट निवारी। जय देवी पंचासमर्णी शिवरी शिवते तार संजोनी जय देवी ओढी माता तुझे नाही सारी समुद्रे बंधुना उलवे काही साई वार माता उलो प्रवाही देतो भक्ता लागे देतो दासा लागे पाऊस नाही। जय देवी पंचासमर्णी शिवरी शिवते तार संजोनी जय देवी ओम सर्वमंगले शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। बोल भवानी माता की जय। आई राजा देव शांती देव लक्ष्मी माता की जय। प्रारंभ झालेला आहे तो तुळजाभवानी मातेची चरणतीर्थ ही पहिली पूजा पहाटे 4 वाजता करून तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर प्रथम गुढी उभा केली होती। गुढी ही एक लक्ष्मीचं प्रतीक मानली जाते आणि गुढी तुळजाभवानी मंदिरामध्ये त्रेतायुगापासून उभा केली जाते। म्हणजे रामचंद्रपासून जो वनवास करून आलेला होता तो अयोध्येमध्ये सर्वामध्ये शहरामध्ये त्यावेळेस गुढी उभा केली तशीच ही त्रेतायुगापासून तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर ही गुढी उभा केली जाते आणि त्याच पद्धतीनुसार आज तुळजाभवानी मातेच्या मंदिरावर शिखरावर गुढी उभा करण्यात आलेली आहे आत्ताच। आणि तुळजाभवानीच्या मंदिरावर शिखरावर गुढी उभा केल्यानंतरच तुळजापूर शहरामध्ये सर्व घरोघरामध्ये आपापल्या घरात हे गुढीचे पूजन शहरवासी करतात। तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावरची जी गुढी उभा केल्यानंतरच ही तुळजापूर शहरवासी आपापल्या घरात गुढी उभा करतात व आज तुळजाभवानी मातेस महालंकार हे घातले जातात। म्हणजे त्रेतायुगापासून जे अलंकार आहेत देवीला ते अलंकार घातले जातात। म्हणजे तुळजाभवानी मंदिराच्या ज्या धार्मिक परंपरा आहेत तुळजाभवानीची जी आख्यायिका आहे ही त्रेतायुगापासून आहे। जसे की रामचंद्र प्रभू वनवासाला गेल्यानंतर तुळजाभवानी मातेला रामचंद्र प्रभूंना जे वाट दाखवली होती दक्षिण दिशा ती घाटशीळ तीर्थावर तुळजाभवानी मातेने एक वृद्ध महिलेचे रूप घेऊन
देवीनं रामाची परीक्षा घेण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यावेळेस रामचंद्र प्रभूंनी जो देवीला ओळखले आणि देवीच्या रामचंद्र प्रभूजीच्या जी मुखातून नाव निघाले, तू का इथे आई, म्हणून तुळजा भवानी मातेला तुकाई या नावानेही संबोधले जाते। म्हणून तुळजा भवानीची आख्यायिका ही त्रेतायुगापासून आहे। म्हणून तुळजा भवानी मंदिराच्या शिखरावर गुढी उभा करण्यात आलेले आहे आणि तुळजा भवानी मंदिराच्या धार्मिक कार्यक्रम म्हणजे आज आहे की छबिना उत्सव आहे। जो छबिना उत्सव आहे तो होळीचा जो छबिना उत्सव पौर्णिमेचा जो आहे तो आज तुळजा भवानी नववर्षात देवीचा छबिना पालखी उत्सव काढला जातो आणि सायंकाळी पर संध्याकाळी तुळजा भवानी मंदिरामध्ये पाडा वाचन 9 वर्षाचे जे वार्षिक सण उत्सव धार्मिक कार्यक्रम जे आहेत हे आज पाडा वाचन सर्व संपूर्ण देवी भक्तांना शहरवासियांना सर्वांना दिले जाते आणि पाडा वाचनात जे जे काय येतात ते संध्याकाळी धार्मिक कार्यक्रम धार्मिक व्यवस्थापकाच्या यांच्या उपस्थित केले जातात आणि तुळजा भवानी मंदिरावर गुढी उभा केल्याबद्दल तुळजा भवानीच्या जे भाविक भक्त आहेत सर्व भक्तगण आहेत त्यांना 9 वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। बोल भवानी माता की जय। गुढीला लाल वस्त्र परिधान केलेली आहेत, हे वस्त्र कसे निवडले जातात, जो हार आहे तो कसा केला, कुठून मागवला जातो आणि एकंदर अशी परंपरा काय? तुळजा भवानीची जी गुढी उभा केली होती, तुळजा भवानी जो अवतार आहे तो महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती याही नावाने संबोधला जातो। म्हणजे देवी ही स्वयंभू आहे, स्वयंभू आहे आणि देवीची जी आख्यायिका आहे की देवीपासूनच संपूर्ण ह्या सृष्टीची निर्मिती आहे। म्हणून तुळजा भवानी मातेचे जी गुढी उभा केली होती तिला जे वस्त्र परिधान घातले जातात गुढीला, तो तुळजा भवानीच्या अंगावरचा जो शालू आहे तो शालू तुळजा भवानी मातेच्या गुढीवर सुद्धा परिधान केला जातो व तुळजा भवानीच्या गुढीवर लिंबाची माळ, लिंबाचा हार, परत लिंबाचे फाटे म्हणजे धन धान्य ऐश्वर्य आणि साखरेचा हार म्हणजे ह्या सर्व भाविक भक्तांचे आरोग्य, लक्ष्मी, धन धान्य, सुख शांती ही नांदव म्हणून आज तुळजा भवानी मंदिरावर जी गुढी उभा केली त्या गुढीला हवी ह्या संपूर्ण नॅचरल म्हणजे नैसर्गिक ह्या पद्धतीनेच तुळजा भवानी मंदिराच्या गुढीवर बी वस्त्र व विविध उभूषण जे आहेत ते नैसर्गिक पद्धतीनुसार ते घातले जातात। म्हणून तुळजा भवानी मंदिराची शिखरावरची गुढी ही एक लक्ष्मीरूपी आणि एक आरोग्यरूपी ही संबोधली जाते। म्हणून तुळजा भवानी मंदिराच्या गुढी उभा केल्यानंतर तुळजापूर शहरवासी आपापल्या घरात गुढी उभा करतात आणि हे सण आनंदाने साजरा करतात। काल मुख्यमंत्र्यांनी येऊन गेले, पाहणी केली आणि आज तुम्ही गुढी उभा करताय, गुढीच्या काय प्रार्थना केली? सगळी काल महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मंदिरात पाहणी करण्यासाठी आलेले होते। त्यांनी मंदिरातील देवीचं मुख्य गर्भगृह ह्याची पाहणी केलेली आहे। त्या गर्भगृहाला जे तडे गेलेले आहेत त्या तडेची पुरेपूर संपूर्ण माहिती मी स्वतः देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेबांना त्या संपूर्ण जी चिराणा तडे गेलेले तेही दाखवलेले आहे। त्यांनी सुद्धा आश्चर्यचकित झालेत की एवढे मोठे तडे गेलेले आहेत आणि ह्या मंदिरावरचा जो बोजा आहे तो बोजा लवकरात लवकर कमी करून तुळजा भवानीचा जो गर्भगृह आहे त्याचा लवकरात लवकरच पुनर्बांधणी करण्यावर असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे। आणि आज गुढीसमोर आम्ही एक प्रार्थना अशी केलेली आहे की तुळजा भवानी मंदिरावर जे पूर्वकालीन जे अतिक्रमण झालेले आहेत मुघल शासित व मुस्लिम साऱ्यांनी जे आक्रमण केलेले आहेत त्या आक्रमणामुळे तुळजा भवानी मंदिराचे गर्भगृहाचा व परिसराचा जो भंग केलेला आहे तो भंग आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री साहेबांनी जो काल आम्हाला शब्द दिलेला आहे त्याबद्दल आम्ही आज तुळजा भवानी मंदिराच्या गुढीवर प्रार्थना केलेली आहे की हे जो भंग केलेला आहे तो गर्भगृह जो खंडित झालेला आहे, जो चिरांना तडे गेलेले आहेत हे लवकरात लवकर पूर्ण करून पुढच्या वर्षी जी गुढी आहे ती नववर्षी नव्या शिखरावरच तुळजा भवानी मंदिरात गुढी उभा करावी अशी आम्ही प्रार्थना आज तुळजा भवानी चरणी व गुढीसमोर केलेली आहे। काकासाहेब कांबळे, न्यूज लोकमंच, धाराशिव।